दादांना आणि माईंना हेच आश्चर्य वाटत होतं की तिला माहेरची माणसं आहेत की नाही. अगं आम्ही तर केव्हापासून वाट बघतोय तिथे यायची. तिचे बाबा तर सारखे निघालेले असतात, आम्हीच थांबवतो त्यांना. आता पुनर्वसूचा वाढदिवस आहे ना. वाढदिवस कधी? पुढच्या महिन्यात. हो का? अगं बाई आम्हाला माहितच नाहीये. त्याचीच तर तयारी करतोय आम्ही सगळे. त्यांना सुखद धक्का द्यायचा आहे. त्यांचे सगळे पुण्याचे मित्र, उर्मीचे नातेवाईक या सगळ्यांना बोलवून घ्यायला सांगितलंय दादांनी. वा. त्यांच्या लग्नाचं कोड कौतुक नाही ना झालं, त्या निमित्ताने आपण गाव जेवण देऊयात असा विचार केला. वा. म्हणून दादांनीच मला तुम्हाला फोन करायला सांगितला. हो का? मग मी विद्याधरला सांगू का जरा तुझ्या दादांना फोन करायला? नाही नको, इतक्यात नको. मी तुम्हाला सांगते कधी बोलायचं ते. बरं बरं. आता कोणालाच काही सांगू नका हा, नाहीतर सरप्राईजची सगळी मजा निघून जाईल. हो तेही खरंच आहे म्हणा. फक्त फोटो आणि कागदपत्र उद्याच पाठवताय ना? हो ते मी लगेच पाठवते. अगं ठेवू मग फोन आजी? आता कुणालाच बोलू नका असं म्हणतेस ना तू? मी सांगीन तुम्हाला कधी बोलायचं ते. हो बरं बरं. फार नाही, एक 2-3 दिवस. हो अगं तू म्हणशील तसं आदिती. आणि मी फोन करीन तुम्हाला नंतर. बरं ठेवू का मम्मी? मी करते तुम्हाला फोन. बर. दादा किती रुपये झाले? 23 रुपये. अगं हिचा फोन नंबरच घ्यायचा राहिला. कुठून केलंय बहिणी? हा हेलो. आता तिकडनं फोन आला होता ना मला. हाँ हाँ हाँ, वो दादाजी की बेटी. हाँ मुलगी बेटी. हाँ वो आहे का तिकडे? नहीं, वो तो कब की चली गई. हाँ गेली गई. बरं हाँ ठीक है बर. हाँ हाँ ठीक है, रखता हूँ. तर काय म्हणावं बाई या पोरीला, हात तो हात बनवते सगळ्यांना. आदितीच्या बाबतीतही अगदी असंच केलं तिनं. मी समोर होते आदिती बोलत असताना, तरी हिनं आपलं यांना जाऊन सांगितलं आदिती असं बोलली तसं बोलली. बाई आम्ही हिचं लग्न जुळवण्यासाठी जीवाचं रान करतोय आणि हिचं बघा काय चाललंय. आणि हे आपल्या मनात अपराधीपणाची भावना घेऊन बसलेत उगाचच. माई आपण सांगूया का दादांना? कळू दे त्यांना तिचं खरं रूप. हो त्यासाठीच केलंय ना आपण हे सगळं. तुला काय वाटतं ग उर्मी? तुम्हाला सगळ्यांना जे वाटतं ते करूया माई. पण तुला काय वाटतं? मला वाटतं ही ती वेळ नाहीये. म्हणजे म्हणजे आता सगळं जर निवळलंय तर मग दादांना हा व्हिडिओ दाखवण्यात काही अर्थ आहे असं मला तरी नाही वाटत. म्हणजे याने काय सिद्ध होणार आहे? ती खोटं बोलली हे? अगं तेच तर कळायला हवं ना दादांना की ती खोटं बोलली. मला नाही असं वाटत. पण तुमच्या हेतूबद्दल तरी शंका निर्माण झाली नसती. आता मला तुमची काळजी वाटते आणि भीती वाटते ती तुमच्या लबाडीची. तुम्ही आमच्या विश्वासाला पात्र नाही हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. त्या सुनील बद्दल तुम्हाला इतकाच अविश्वास वाटत असेल तर त्यांना मी आजच्या आज कळवून टाकतो. त्यांना तरी टांगणीवर ठेवण्यात काय अर्थ आहे? दादा थांबा ना, तुम्हाला बाबांची शपथ आहे. तुम्ही बोललात ते मान्य आहे मला, पण माझं एकदा ऐकून घ्या. मग तुम्ही जी शिक्षा द्याल ती मान्य आहे मला. तुम्ही घर सोडा असं म्हणालात तर घर सोडायची तयारी आहे माझी. माझं बोलणं तरी ऐकून घ्या. आता तुझ्याकडे अजूनही बोलण्यासारखं काही आहे? हो, पण ते मी राम दादा आणि मोठ्या आत्यासमोर बोलीन. त्यांना तुम्ही बोलवून घ्या, त्यांच्या समोर बोलीन मी. मग तुम्ही म्हणालात घर सोड तर घर सोडायची तयारी आहे माझी.
ही नंदी म्हणते हिचा बाप दिसतो हिला स्वप्नात. काय असेल बाई? हो मलाही बोलली खरं ती तसं. आता खरं खोटं त्यालाच माहिती ग बाई. अक्का मला तुला काहीतरी सांगायचंय ग. काय सांगायचंय? कशाला गेली होतीस तिकडे रात्री? आता बोलतेस का देऊन देऊन ठेवून? त्यांनीच बोलवलं होतं. म्हणजे आधीच सांगायचं होतं पण नाही बोलले मी. म्हणजे हिने आणखीन काही प्रताप करून ठेवलेत का? तिने एकटीने नाही, मग त्या दिवशी. अगं आदिती ये ये. अक्का बोलवलंय. कुणी? नंदिनीनं. म्हणजे ती बाहेर आहे. अगं मग तिला म्हणा तू घरात ये, मी कशाला यायला पाहिजे बाहेर? सगळेच आहेत बाहेर. अगं बाई म्हणजे पुन्हा काही झालंय का? ते कळेलच आता. बरं चल हो तू पुढे, मी येतेच. नाही तुम्हाला पुढे घालून आणायला सांगितलंय. हो का? शके नंतर सांग हो, विसरू नको. चल आता आणखी काय पानात पाडून ठेवले बघूया. चल आया. हे लग्न मोडण्यासाठी तुम्हाला बांगड्या दिल्या होत्यास, ते दादांना सांगायची गरज नव्हती. मग काय करायचं होतं? सांगायचं काहीतरी. त्यांच्या नजरेतनं उतरले असते तर आयुष्यातनं उठले असते मी. हा ग मग तू दादांची आत्ता अशी का वागतेस? त्याला माझी कारण आहेत. हे काय आहे नंदिनी? मला फसवून चित्रीकरण केलंय यांनी माझं. माझी खात्री आहे हे कारस्थान या उर्मीच असणार. तिच्या डोळ्यात चलते ना मी. नंदिनी हे दोषारोप करण्यापेक्षा मला वाटतं आपण मुद्द्याचं बोलणं जास्त इष्ट होईल. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत हे. काय कळलं तुम्हाला त्यातून? की मी माझं लग्न मोडायला सांगितलं. मग हे काहीच नाही आहे का तुझ्यासाठी? आहे ना, कारण ते मला माझ्या बाबांनी करायला सांगितलं. नंदिनी तुझे बाबा जाऊन बराच काळ झालाय ना. मरत ते फक्त शरीर, आत्मा कधीच मरत नाही. हे असं बोलून तुम्ही तुमच्या वागण्याचं समर्थन करणार आहात का? मला कल्पना आहे मी जे काही बोलेन ते खोटं वाटणार आहे तुम्हाला. म्हणूनच मी मोठ्या आत्यांना बोलवलं इकडे. मोठी आत्या मला सांग, मी परवा तुला म्हणाले ना की बाबा माझ्या स्वप्नात येतात, ते संकेत देतात मला म्हणून. हो हो ही म्हणते ते खरं आहे. म्हणजे हिनं मला सांगितलं होतं माझी ती वादातली मोठी जमीन मलाच मिळणार आहे. म्हणजे आता खरं खोटं देवालाच माहित. हो बाबा मला संकेत देतात. त्यांनीच मला सांगितलं की लग्न नको करूस. मी तुम्हाला कोणाला सांगितलं नाही कारण तुमचा विश्वास बसला नसता. माझं आणि माझ्या बाबांचं एक स्वतंत्र जग आहे. ते जगासाठी जरी वारले असतील ना तरी त्यांचं आणि माझं नातं अजूनही जिवंत आहे. ते आहेत अजूनही माझ्या अवतीभोवती आहेत. ते मला धोक्याचा इशारा देतात. संकेतानं काय कर किंवा काय करू नकोस असं सांगतात. कोणी विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, माझ्या बाबांनी मला हे लग्न करू नकोस असं सांगितलं. म्हणूनच तर मी मोडण्याचा प्रयत्न केला. कारण जसे मला माझे बाबा महत्वाचे आहेत तसे मला दादाही महत्वाचे आहेत. नंदिनी आपण मागचं सगळं सोडून देऊयात का? मला काय तुझ्यासारखा संसार नाहीये सुखाचा करायला. मग किमान मागचं काढून काहीतरी विरंगुळा शोधते मी त्याच्यात. तू काय बोलतेस ते मला नाही कळते. कधीतरी कळेल जेव्हा आपण दोघी एका पानावर असू, सत्याच्या.